बी टीम आर्याला एकटं का पाडत आहे? बी टीम आर्याच्या सपोर्टमध्ये का उभी राहत नाही आहे? काल निक्की आणि जान्हवीने जे आहे ते आर्याला ऑलमोस्ट मारायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा बी टीम आर्याच्या बाजूने स्टँड का घेत नाही आहे, याबद्दल थोडंसं बोलूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आर्या जाधव बिग बॉसच्या घरात जेव्हापासून आली आहे तेव्हापासून चर्चेचा विषय. काल तर तिने धमाल केली, निक्कीला अक्षरशः रडवलं. आर्या जाधव हिचा एक वेगळा असा गेम प्लॅन आहे, पण तिला जे आहे ते बी टीम नेहमी डॉमिनेट करायचा प्रयत्न करते. कारण बी टीमच्या लोकांचं हे म्हणणं आहे की आर्या बालिश आहे. मला असं वाटतं की आर्या बालिश वगैरे काही नाही आहे. आर्याने जो काल काही स्टँड घेतला निक्कीच्या विरोधात, तो एकदम करेक्ट असा स्टँड आहे. तुम्ही विचार करा, निक्की ज्यावेळेस अंकिता कॅप्टन होती त्यावेळेस तिने किती घरामध्ये मास दाखवला होता, त्या कंटेनरविषयी किती मोठा वाद घातला होता. ए टीम पूर्णच्या पूर्ण निक्कीच्या बाजूने वाद घालायला आली होती. मग काल निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये आर्या तिला त्रास देत होती, तर बी टीम तिचा स्टँड का घेत नव्हती? ज्यावेळेस आर्या आणि निक्कीमध्ये आणि जान्हवीमध्ये धरपकड चालू होती त्यावेळेस बी टीम आर्याच्या बाजूने का गेली नाही? मला असं वाटतं की बी टीम जे आहे ते आर्याला लिंबू टिंबू समजत आहे, त्यांच्या टीममधला पार्टही समजत नाही आहे. कारण काल ज्यावेळेस नॉमिनेशन टास्क होता त्यावेळेस अभिजितला वाचवण्यासाठी अख्ख्या बी टीमची जी धडपड दिसत होती ती धडपड आर्याला वाचवताना दिसली नाही. मान्य आहे की निक्की आणि जान्हवी आर्याच्या विरोधात आहे, ते तिला नॉमिनेट करून राहणारच होते, तरीसुद्धा एकाही बी टीमच्या मेंबरनी त्या लोकांशी जाऊन हे डिस्कस नाही केलं की तुम्ही आर्याला कसं वाचवू शकता. वर्षाताई सोडलं तर बाकी कोणीसुद्धा आर्याच्या सपोर्टमध्ये येत नाही. आणि तरीसुद्धा हे लोक आर्याकडून ही अपेक्षा करत आहेत की तिने अभिजितला जे आहे ते सेव्ह करायला मदत करायला हवी होती. असं आर्याने का करायचं? जर का आर्याला घरामध्ये मारलं जातं आहे, त्याच्याबरोबर हातापाई केली जाते आणि तुम्ही तिच्या बाजूला उभा राहत नाही आहे, ती ज्यावेळेस नॉमिनेशनमध्ये जाते पण तिला वाचवण्यासाठी तुम्ही तिच्या पाठी उभा राहत नाही आहे, तर तुम्ही तिच्याकडून ही अपेक्षा का कराल की तिने अभिजितला वाचवावं? विशेष करून अभिजित जो आहे तो आर्याशी अजिबातसुद्धा व्यवस्थित बोलत नाही आहे, किंवा अंकिता जे आहे ते तिला डॉमिनेट करायचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. बी टीमला अजिबातसुद्धा समजत नाही की त्यांचा माणूस त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय. जसं की आर्या जे आहे ते बी टीमसाठी स्टँड घेऊन उभा राहते. ज्यावेळेस जान्हवी किल्लेकरने प्याडे दादाचा अपमान केला होता, त्यांच्या करिअरविषयी टिप्पणी केली होती, तर हीच आर्या होती, तिने जान्हवीला जाऊन प्रश्न विचारले होते. अभिजितला ज्यावेळेस जो आहे तो छोटा घनश्याम जो आहे तो नॉमिनेट करणार होता, तर त्याला अडवायला हेच जे आहे ते आर्या गेली होती. निक्की जे आहे ते कॅप्टन झाल्यावर तिला अपोज करणारी पहिली व्यक्ती आर्या होती. म्हणजे आर्याने बी टीमसाठी सगळं काही करायचं, पण बी टीमने तिला रिटर्न द्यायची वेळ आली की त्यांनी फक्त आर्याचा अपमान करायचा. ही गोष्ट कुठंही शोभनीय नाही आहे. काल ज्यावेळेस जान्हवी आणि निक्की जे आहे ते ऑलमोस्ट त्यांनी मारायचा प्रयत्न केला होता आर्याला, त्यावेळेस घरातल्या लोकांनी तिच्या बाजूने स्टँड घेणं खूप जास्त गरजेचं होतं. सगळ्यांनी मिळून तो आवाज उचलायला हवा होता की आर्याबरोबर जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. पण बी टीमच्या लोकांनी एकाने सुद्धा तो आवाज उचलला नाही. सूरज सोडला आणि वर्षाताई सोडले तर बाकी सगळी लोक जे आहेत ती लोक स्वतःच्या गेम पुरता विचार करत आहेत, सेल्फिश विचार करत आहेत. मग तो अभिजित असो, अंकिता असो, पॅडे असो किंवा डीपे असो, या लोकांचं अजिबातसुद्धा ठाम मत नाही आहे आणि ही लोक आपल्याच टीम मेंबरला खाली पाडायचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतंय की बी टीम जी आहे ती आर्याला त्यांच्या टीमचा भाग समजत नाही आहे, त्यामुळे आर्याने आता स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळायला स्टार्ट करायला हवं. कारण बिग बॉसच्या घरात जर का तुला दोन्ही बाजूने सपोर्ट नसेल मिळत, भले तू सीझन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नॉमिनेट होशील, पण तुझ्या इंडिव्हिज्युअल गेममुळे जे आहे ते सगळ्यांच्या मनावर तू राज्य करू शकते. आता बी टीमचे लोक आहेत, जर का तुला नॉमिनेशनमध्ये वाचवणार पण नसतील आणि तुझ्या प्रत्येक निर्णयावरती ते चिडत असतील, ते तुला डॉमिनेट करायचा प्रयत्न करत असतील, तर तू त्यांच्याबरोबर खेळून फायदा नाही आहे. आर्या काल योग्य होती. आर्याला जे आहे ते या लोकांनी डॉमिनेट करायचा प्रयत्न केला आहे, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अभिजितने जी आर्याला वागणूक दिली आणि बाकी सगळ्या इश्यूबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.